नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाईत फक्त 10 मिनिटात तयार होणाऱ्या 3 रेसिपी पाहणार आहोत. त्यातील सर्वात पहिली रेसिपी बनवते. त्यासाठी 1 वाटी भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे. थोड्याशा लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालून थोडंसं पाणी घालून ही पेस्ट बनवून घ्यायची. नंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. नंतर आता याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे आणि अर्धी वाटी एवढा आपल्याला दही घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि 10 मिनिटे आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित याच्यामध्ये भिजला जातो. नंतर आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी आता भरपूर अशा भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार, मुलांच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे मी बारीक कट केलेला कांदा, सिमला मिरची आणि किसलेलं गाजर घेतलेलं आहे. नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. नंतर काही बेसिक मसाले याच्यात घातले आहेत. हळद, धना पावडर, नंतर तीळ, मीठ घातले आहे. तुम्हाला हवं असेल तर गरम मसालासुद्धा घालू शकता. इथे थोडंसं लाल मिरची पावडर घातलं आहे आणि व्यवस्थित याला आता मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे. पाव चमचा एवढा घातला आहे आणि थोडंसं पाणी घालून बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर साईडला मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. आता तव्यावरती थोडंसं तूप घातलेलं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता. नंतर थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि याच्यावरती आता आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी याला पसरवून घेतलं आहे. आणखीन वरून थोडंसं याच्यावरती मी तीळ घालत आहे. हा नाश्ता जास्त पातळ बनवू नका, थोडासा जाडच ठेवा. नंतर थोडंसं तूप घातलं आहे आणि दोन्ही साईडनी छान असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. खालची साईड व्यवस्थित भाजल्यानंतर पलटी करून घेतला आहे. दोन्ही साईडनी छान आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होता आणि भरपूर भाज्या व मुगाची डाळ वापरल्यामुळे खूपच हेल्दी असा आहे. मुलांच्या टिफिनमध्ये हा मऊसूत राहतो. तर अशाच पद्धतीने इथे मी आणखी दुसरासुद्धा बनवून घेते. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तर इकडे बघू शकता दुसरासुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी झटपट हा नाश्ता तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा तेवढाच आहे. टोमॅटो केचप किंवा दहीसोबत खायला खूप छान लागतं. तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा, जेणेकरून मलाही समजेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचत आहे. चला तर आपण आता दुसरी रेसिपी कोणती आहे ते पाहूयात. तर मुलांच्या टिफिनसाठी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर घातलेली आहे. नंतर याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत. हळद पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये आता बेसन ॲड करायचं आहे. सुरुवातीला मी अर्धी वाटी घातलेलं आहे. आता पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यात आणखी मी 1-2 चमचे बेसन घालून नंतर पाणी टाकून याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं आहे. जास्त पातळही करू नका, मिडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता विस्करच्या सहाय्याने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर आता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहेत. तर तुम्ही कुठलेही ब्रेड वापरू शकता, व्हाईट किंवा ब्राऊन, तुमच्याकडे जे असतील ते. आता हा ब्रेड आपल्याला या बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनी छान तव्यावरती तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचं आहे. तर आपण ब्रेड चिला बनवत आहोत. बेसन आणि भरपूर भाज्या वापरल्यामुळे हाय प्रोटीन असा हा ब्रेड चिला तयार होतो. तर दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, कारण बेसन खाताना कच्चं लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता खालच्या साईडनी भाजून झाल्यानंतर
पलटी करून घ्यायचं आहे। वरूनसुद्धा मी थोडंसं तूप याच्यावरती सोडलेलं आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरा ब्रेडचं सुद्धा बनवून घेत आहे। तर मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाईत एकदम झटपट हा ब्रेड चिला तयार होतो। कधी याआधी बनवला नसेल तर नक्की मुलांसाठी अशा पद्धतीने बनवून पहा। नेहमी सँडविच खाण्यापेक्षा अशा पद्धतीने ब्रेड चिला खायला खूप टेस्टी लागतो। तर इकडे दुसरा सुद्धा भाजून झाला आहे, बघू शकता। आणि दोन्ही साईडनी छान व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून सुद्धा घेतलेला आहे। टोमॅटो केचप सोबत तुम्ही हा नाश्ता मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्की देऊन पहा। मुले खूपच आवडीने खातात। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक व्हिडिओला नक्की करा। चला आपण आता तिसरी रेसिपी कुठली आहे ते पाहूया। तर त्यासाठी आपल्याला एक पिकलेली केळी लागणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पिकलेली केळी तुकडे करून घालायचे आहे। इथे मी केळी मोठी असल्यामुळे एकच वापरली आहे। तुमच्याकडे छोटी असतील तर 2 वापरू शकता। नंतर याच्यामध्ये दूध घालायचं आहे। तर सुरुवातीला 1 वाटी दूध घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे। केळी जास्त गोड असेल तर साखर कमी वापरा। तर इथे मी 2च चमचे साखर घातली आहे आणि त्याची प्युरी मिक्सरला फिरवून घेतली आहे। ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। नंतर आता एक चाळण याच्यावरती ठेवून त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, परंतु मी गव्हाचं पीठ वापरलं आहे। नंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा घातला आहे। चिमूटभर मीठ घातलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि विस्करच्या सहाय्याने याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तर आज आपण बनाना पॅनकेक बनवत आहोत। मिश्रण घट्ट वाटत आहे। आणखीन थोडंसं याच्यात दूध घालून छान आपल्याला याची कन्सिस्टन्सी विस्करने ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर जसं लागेल तसं आणखी थोडं दूध ॲड करून या पद्धतीने मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे। नंतर याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घातली आहे। तुम्ही व्हॅनिला एसेन्ससुद्धा वापरू शकता। आता आपलं परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे। याचे आता पॅनकेक बनवायचे आहेत। तर मी फक्त आणखी 1-2 चमचे दूध घालून विस्करने छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर 2 वाटी टोटल मला दूध लागलेलं आहे। गॅसवरती तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती तूप घालायचं आहे आणि हे पॅनकेकचं बॅटर तव्यावरती सोडायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरती पॅनकेक बनवू नका, नाहीतर ते आतमधून कच्चे राहण्याची शक्यता आहे। बारीक गॅसवरती छान याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता जाळी किती छान पडली आहे। खालच्या साईडनी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी करून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे पॅनकेक मुलांच्या टिफिनमध्ये एकदम मऊ राहतात आणि मुलं आवडीने सुद्धा खातात। तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व पॅनकेक्स बनवून घेतलेले आहेत। बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि जाळीसुद्धा व्यवस्थित अशी पडलेली आहे। तर तुम्ही चॉकलेट सिरप किंवा मग मधासोबतसुद्धा हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नुसते असे जरी खाल्ले तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात। इकडे बघू शकता एकदम छान जाळीदार असे पॅनकेक तयार झालेले आहेत। तुम्हाला या 3ही रेसिपी कशा वाटल्या नक्की मला कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।